समारेष्णेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दो ओम ऋद्धिसिद्धि महागणपते नमः। ऋद्धिसिद्धि विनायक देवताभ्यो नमः। महागणपते नमः। स्थान देवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। उमा महेश्वराभ्यो नमः। सच्चिपुरन्दराभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकामेषु सर्वदा शुभकशेकरन्तश कपिलोकशेकरन्तकालभद्रशेकरोकनाथपतये नमः। धूम्रकेतुगणाध्यक्षो बालचन्द्रोकजामादशैतानि नामानि अपदेशुनापि विद्यारम्भे देवाचे प्रवचनान्तर्वासं करणे संगते वर्षमुजायते जनातना विनायक गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश सरस्वती परं सर्व कार्यात सिद्धे अभिसिद्धार्थ सिद्धार्थ पूजते असुरासुरैः सर्व विघ्नाः तस्मै गणाधिपतये नमः। सर्वत्री भुवनेश्वरा देवादिशंतो ब्रह्मेशांजनातना श्री मग्न 47 श्वास संवत्सरे उत्तरायण माशत माश पौष मास शुक्ल पक्षे अष्टमी तिथी उत्तर भाद्रपद नक्षत्रे सन्माननीय फिरोजभाई आणि त्यांच्या पत्नी भाभी याही उपस्थित आहेत। नव महिला मंडळ त्या पती पत्नींचं या ठिकाणी ऑप्शन करत आहेत। विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः उमाय नमः उमाय नमः उमाय नमः। एक जण कमी दिसते कोण आज दुर्गाष्टमी आहे आणि तसेच शाकंभरी देवीचा सुद्धा नवरात्र आरंभाला सुरुवात झालेली आहे। अशा या गुप्त शर्करा योग असल्यामुळे हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आज आपण केलेलं आहे। अतिशय आजचा दिवस खूप शुभ आणि दुग्ध शर्करा योग असा हा आजचा दिवस आहे। दुर्गाष्टमी आहे म्हणून या नवदुर्गा महिला बाईंना औक्षण करत आहेत। आज मी नगरसेवक झालोय, सगळ्यांना सांगतो मी नगरसेवक झालोय। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पूनमताई मी अमोल मोहिते नगरसेवक झालो। सुवर्णा पाटलांचा ताईंचा माझ्या मनापासून आभार मानतो। हे माझ्यासाठी छोट्याशा कार्यकर्त्याला एवढं दूध वाटणारे पाणी वाटणारे मला हसा येते, मला एवढा सन्मान करताय हे सगळं तुमचं सगळ्यांचं श्रेय। आम्हाला निवडून आणण्यात तुम्ही सगळे महिला असू दे, माझ्या बहिणी असू दे, माझ्या माता भगिनी असू दे आणि माझे सर्व जीव लावणारे माझे मित्र आणि सर्व ज्येष्ठ, आज ज्येष्ठांच्या बी कार्यक्रमाला मी गेलतो। इथं मी सगळे काय माझ्या आई सगळ्या बसल्यात, पण मला एवढंच सांगायचं एवढी मतं कुणी कुणाला देत नाहीत। तुम्ही मला आणि पूनमताईला आणि अमोल मोहित्यांना भरभरून मतं दिली। मी तुमचा विश्वास कधी
वाया घालवणार नाही. तुमच्याबद्दल माझ्याबद्दल तुमची जी काय भावना आहे आणि माझ्याबद्दल तुम्ही जी सगळेजण प्रेम करून मला एवढी मतदान केलं, महाराजांच्या सांगण्यानुसार केलं. श्रीमंत छत्रपती नामदार आणि आमदार शिवेंद्र बाबा आणि माझा जीव आहे. शिवेंद्र बाबा माझं खरंच देव आहे आणि मित्र असावा तर शिवेंद्र बाबांसारखा आणि नेता असावा तर शिवेंद्र बाबांसारखा आणि कार्यकर्ता मोठा शिवेंद्र बाबाच करतात. जसं मला मोठं केलंय, मला जसं शिवेंद्र बाबांना मोठं केलं, मला स्थान दिलं, फिरोज भाई केला, भाईचा नगरसेवक केला. मला एवढंच सांगायचंय, माझ्या बरोबर असलेली सर्व मुलं आणि सर्वजणच म्हणजे महिला असू दे, सर्व माझी मुलं असू दे, माझ्या बहिणी असू दे, जिथं रोजगार आपल्याला मिळवायला पाहिजे. जसं बाबांना मला मोठं केलं तसं मी सगळ्यांना मोठं करेन. मी आणि पूनमताई कुठेही नगरपालिकेत रुपया कमवायला जाणार नाही, नगरपालिकेतले पैसे कमवणार नाही. माझ्या बरोबरची सगळी लोक, मला साथ दिलेले सगळ्या माझ्या बहिणी, मला माझे सर्व युवक मित्र म्हणजे माझे सगळे भाऊ आहेत. मला कुणी कार्यकर्ता नाही, कुणी कार्यकर्ता म्हणून समजून घेऊ नका. आज तुम्ही सगळीजण नगरसेवक झाला, खुर्चीवर बसलेले सगळे नगरसेवक आहेत. महिला ती पूनमताई नगरसेवक आहेत, तर तुम्ही सगळे नगरसेवक आहेत आणि सगळे मित्र सगळेजण आपल्या गाडीवर स्पष्ट लिहा, आम्ही विलासपूरचे नगरसेवक म्हणून. कारण की तुम्ही तुमच्या ताकदीवर मी निवडून आलोय, तुमच्या आशीर्वादाने निवडून आलोय. मला एवढंच सांगायचंय, माझ्या तुमची सगळ्यांची सगळीजण अख्खे साताराच म्हणतात तुझ्या याला महिलाच कसे जास्त असतात. हो, महिला जास्त असतात बाबांनो, मी तेवढं प्रेम करतो आणि ते माझ्यावर प्रेम करतात. स्वतः महाराज साहेब म्हणतात तुझ्या कार्यक्रमाला महिला पुरुषांपेक्षा जास्त असतात, पुरुष बी असतात पण महिला असतात. महिला जितके माझ्यावर प्रेम करतात, माझ्या सगळ्या बहिणी, माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला, छोट्याशा माणसाला एवढ्या राखी बांधली जाती, एवढी जण सगळीजण माझ्यावर प्रेम करतात. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार. मला खरोखरच सांगायचंय, मला अजूनही वाटत नाही मी नगरसेवक झालोय. मी समाजसेवक म्हणूनच काम करतोय अजून. म्हणजे मला स्वतःला अजून जाणवत नाही मी नगरसेवक झालोय म्हणून. असंच वागायला पाहिजे, माणसात राहायला पाहिजे. 5 वर्षानं तुम्हीच म्हणायला पाहिजे आमचाच भाऊ पाहिजे, आमचीच बहीण पाहिजे, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. सुवर्णताई, तुम्हाला माझ्या कमी वेळेत तुम्ही माझ्या जवळ आला, म्हणजे पार्टीच्या जवळ आला, महाराजांना भेटला. माझी पूनमताई, रुपालीताई, वैष्णूताई आणि माणिकबी ताई काम करत होती. यात माणसं पारखायचं काम असतं. मला सगळ्यांना व्यासपीठ द्यायची माझी नीती, म्हणजे माझं मन साफ होतं सगळ्या बहिणीला व्यासपीठ द्यायचं. त्यातला एक कोणतरी बहीण माझी उभं राहणार ती सगळ्यांना माहिती. आता कोणीतरी मला शिवाय देत असेल, कुणी वाईट म्हणत असेल, काही मला वाईट वाटत नाही. त्यांना सगळ्यांना मी व्यासपीठ द्यायचं काम केलं आणि तुम्हाला बी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, पूनमताईसाठी माघारी घेतली. पण पूनमताई बी तुमचा कधी विश्वासघात करणार नाही. किरवेताई असू दे, केदरकरताई असू दे, जगतापताई असू दे, माझी आगाव बहीण इथं आहे, महिपालताई, पाटीलताई, जगतापताई भाभी आहेत आणि सगळ्यात आगाव तुम्हाला सांगा 2 माणसं आपल्यात आगाव आहेत महिलांच्यात, एक मनीषा आवळे आणि एक मालती साळुंके. आगाव म्हणजे काहीतरी सांगायचं आणि मला असं गरम करायचं, डोकं सारखं गरम करायचं. पण चांगलंच प्रेम करतात माझ्यासाठी, एवढं प्रेम करतात माझ्यासाठी. सगळ्या महिलांना टच करतात, फोन करतात आणि माझ्या ऑफिस मधल्या दोन्ही त्या मुली, माझा शोएब असू दे, माझा इक्बाल असू दे, म्हणजे सगळेजण, मी सगळ्या मुलांचं नाव घेत नाही, एकाचं घेतलं तर सगळ्यांचं घ्यायला लागतं. खरोखरच माझी सगळी मुलं, माझी सगळे मित्र आणि सगळे भाऊ माझ्यावर खरोखर प्रेम करतात. ताई, तुमच्या जेव्हा संधी येईल तेव्हा ह्यो भाऊ तुमच्यावर कायम असणार आहे. संधीचं सोनं करायचं मला काय, माझ्याकडे कला आहे. बघा, सगळीकडे दोघा भावांचं मनोमिलन होतं. एक सीट उदयन महाराजांना, एक सीट शिवेंद्र बाबांना. पण मी माझ्या वार्डातली दोन्ही सीट आणल्या. माझा कुठलाही स्वार्थ नव्हता. मला तिकीट दिलं नाही म्हणून, मला नगराध्यक्ष केलं नाही म्हणून, खाली दिलं नाही दिलं तरी सोडून जाणार नाही. मला उभं नसतं केलं तरी समाजसेवक म्हणून मला महाराजांना कुणाला तिकीट देत्याल त्याचं मी काम करणार होतो. माझं दुकान बंद करून टाकणार नव्हतो. काही लोकांनी दुकान बंद करून टाकलं, म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष म्हणायची मला उभं राहायचंय, मला समाजकारण करायचंय, मला खूप विलासपूरचं सोनं करायचंय.
अरे माझी गाडी टू व्हीलरवर फिरतो, मी चालत फिरतो, मी माझ्या गाडीचे काचा खाली असतात, आलेल्या माणसाशी व्यवस्थित बोलतो, मी बंद करून जाणारा माणूस नाही. जेव्हा मी जिवंत आहे, या विलासपूर गोळीबारचा विकास 100% माझ्याकडनं होणार आणि माझ्या नेत्याकडनं होणार. माझे नेते माझ्यावर प्रेम करतात, शिवेंद्र बाबा, त्यांच्यामुळे होणार आहे. एवढंच सांगायचंय. पूनमताईवर माझी खरोखर पूनमताई, रुपालीताई या सगळ्या उभं राहिल्या, मी त्यांना मनापासून बहीण मानतो. मला कुठलाही राजकीय त्यांच्याशी गेम खेळायचं असं काय नाही. तुम्ही पहिला गैरसमज सगळ्यांना काढून टाका. म्हणजे मी तुमच्याशी तात्पुरतं, मी इलेक्शनला उभा होतो म्हणून तुम्हाला वापरून घ्यायचं, मला मदत करा, तिथं वापरायचं तिथं वापरायचं, माझ्याकडनं असं होणार नाही. माझ्याकडनं तुमच्या बाबतीत चुकणार नाही. तुमचा मान सन्मान, तुमचा सगळ्या गोष्टी हे माझ्याकडं माझ्या सगळ्या डोक्यात असतं. मला कोण मदत करतं, कोण वाईट बोलतं, कोण चांगलं बोलतं. मी बघा विरोधकांच्या बी घरीच गेलो, त्यांना बुके दिले, त्यांचा सत्कार केला. आता ज्यानं माझ्या विरोधात मतदान केले ते बी मला येतात बुके घेऊन, पळत पळत, अरे तू निवडून आला, मी तुला मत दिलं. सगळं मला माहिती आहे बेट्यांनो, कुणी मला मतदान केलंय कुणी नाही. सोनं संधी आली की मी सोनं करतो. मी शिवेंद्रबाबांचा कार्यकर्ता आहे. न बोलता मी पहिलं शिवे द्यायचो, मारायचा प्रयत्न करायचो. आता कुणालाही मारणार नाही, कुणालाही शिवी देणार नाही. संधी आली की नेत्यासारखं सोनं करणार तुमचं सगळ्यांचं. तुम्हाला मदतच करणार, कुणाचं वाईट विचार करणार नाही. ज्यानं मला मतदान केलं त्याचे बी आभार, ज्यानं मला मतदान नाही केलं, पूनमताईला केलं, मला केलं, आभार. गणेश कुठे गेला आहे का? पडली का? हो असू दे. मत पडली का? हा, गणेशला आमच्या काळजी होती. फॉरेस्ट कॉलनी मत पडतील का नाही, तलाठी कॉलनीत पडतील का नाही, इंदिरानगर मध्ये पडतील का नाही. मी गणेशला पूनमताईला सांगितलेलं, पूनमताईचा आणि माझा फरक 100-200 मताचा राहील. आणि तुम्ही सगळ्यांना विश्वास आमच्या दोघांच्यावर ठेवला, एवढी मतं दिली, तुमचे मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा ताई, तुमचे पाटील ताई, मनापासून आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला एवढं दुधानं अभिषेक करायचं, हे करायचं, माझं खरोखरच भाग्य आहे. मला तुमच्यासारखी टीम मिळाली, तुमच्यासारखे मित्र मिळाले, सगळेजण. सगळ्या पोरांचं मनापासून हात जोडून तुमच्या म्हणजे मनापासून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. कारण की पोरांना माझ्या एवढा जीव लावला ताई. मी सांगाल ती काम करत होती. 15-20 दिवस कुणी धंदा बघितला नाही, कुणी काय बघितलं नाही. मनापासून तुमचे आभार मानतो. आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. माझ्या वडिलांना मनापासून शुभेच्छा. त्यांच्या आशीर्वादानं, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादानं, माझ्या चुलते चुलती, माझ्या वाईट प्रसंगात माझे आई वडील, माझे चुलते चुलती, माझे भाऊ हे सगळे माझ्या बरोबर होते. दुसरं कोणी नव्हतं. माझ्या खूप वाईट प्रसंग येऊन गेले, पण माझ्या घरातली माझ्याबरोबर राहिली. त्याच्यानंतर मी विलासपूरमध्ये आलो. तुम्ही जे मला भाऊ बहीण म्हणून, भाऊ छोटा काका नाना काय असेल ती, तुम्ही मला जी वागणूक देताय, तुमचे मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला ताई, तुम्हाला सगळ्यांना, माझ्या उभं राहिलेल्या सगळ्या, मी शर्ट घातलेला, मी आता बायकोला सांगितलं, माझ्या लग्नातला कुर्ता घातलाय मी. म्हणजे मी किती, माझं लक्ष असतं बघा. मी माझ्या लग्नात घातलेला कुर्ता, ज्या दिवशी लग्न होतं ते कुर्ता घातलेला तो आज घातलाय. म्हणजे माझ्या डोक्यात किती प्लॅनिंग असतं एवढं लक्षात ठेवा. 25 वर्ष झाले. किती वर्ष लग्नाला? म्हणजे 25 वर्ष झाले असते माझ्या, 25-24 वर्ष झाले असते लग्नाला. पण मी लग्नातला कुर्ता घातलाय, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माझ्या डोक्यात काय असतं, आज तो दिवस माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांना बहिणीतनं आणला म्हणून तो कुर्ता घातला. मी आठवण करून तिला सांगितलं, आता वर म्हणलं मी कुर्ता, तो लग्नातला कुर्ता घालतो. म्हणजे लग्नातला कुर्ता आहे म्हणलं, माझ्या लक्षात असते सगळं. पण तुमच्या मनापासून सगळ्यांचे आभार. पाटील ताई, जेव्हा जिथं जिथं संधी येईल तुम्हाला, रुपाली ताईला, पण दुसऱ्या दोन्ही ताईंना, तुम्हालाच दोघींनाच सांगतो, तुम्हाला जिथं संधी येईल तिथं यो फिरोज पठाण बरोबर असेल. जिथं महाराजांना काय सांगायचं सांगतो. आणि माझ्या बरोबर जे माझ्या अमित दादा, माझा भाऊ म्हणून काम करत होता, आबा जगताप असू दे, आप्पा असू दे, हे सिनियर आहेत, बाळासाहेब मामुलकर असू देत, आणि वारद दादा बी इच्छुक आहेत. सगळेजण इच्छुक व्हा. पण संधी आली की आपण सोनं करू, चांगल्या पद्धतीनं सोनं करू. जिथं जिथं आपल्याला संधी मिळेल तिथं आपण सिनियर लोकांची नावं घेतली, बारक्या पोरांची नावं घेतली नाही.
परत उदय आहेत, बस एकाचं नाव घेतलं तर सगळ्यांचं, सचिन पाटील आहेत, सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि ताई तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही 2 शब्द बोला म्हणजे लगेच चालू करू. तुम्ही जेवढा मोठा कार्यक्रम घेतलाय, तुम्ही 2 शब्द बोला आणि थांबू लगेच. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. आज ज्या माझ्या सगळ्या माता माऊली नवदुर्गा आहेत, ज्या इथं सगळ्यात जमलेल्या, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब, या दोघांनी कमळ चिन्हावर फिरोजभाई असतील व माझ्या पूनमताई असतील, या दोघांना त्यांचं भाग्य, त्यांना ते तिकीट मिळालं. आमचं थोडंसं कमी असेल, पण आमचं प्रेम हे दोन्ही महाराजांच्यावर होतं. आणि दोन्ही महाराजांचा मान राखून, त्यांच्या शब्दाला मान राखून मी माझं जे अपक्ष भरलेला फॉर्म होता तो मी काढला. काही जणांच्या मनात आलं असेल ताईंनी किती पैसे घेतले, काय घेतले, पण ते माझ्या रक्तात नाहीये आणि तो मला माहित आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे कितपत एखाद्यावर टीका करावी ह्याला सुद्धा एक कुठंतरी लिमिट असतं. आणि ज्या लोकांनी म्हणजे विश्व हिंदू म्हणून ज्या ज्या सगळ्या संघटना होत्या, मी आज तुम्हाला सांगते, ज्या संघटना होत्या त्या पूर्ण संघटना व सगळ्यांनी ताकदीनं, अगदी लपून छपून सुद्धा असेल, त्यांनी कमळ चिन्ह जे महाराजांनी दिलं होतं त्यांना मतदान न करता अपक्षांना मतदान केलं होतं. पण महाराजांचा शब्द तिथं राखला गेला का? नाही राखला गेला. तसं तरी या सुवर्णा पाटील हिच्या रक्तात एक खरा सच्चेपणा आहे. आणि मी जे काम माझ्यावर सोपवलं होतं किंवा दिलं होतं ते मी पक्षाचं काम केलं. आणि जे बहिणीच्यावर टीका झाल्या त्या म्हणजे ज्या वेळेला लास्ट सांगता सभा होती त्यावेळेला जनाई मळ्याच्या देवीच्या तिथं ज्या वेळेला लास्ट मी पण 3-4 दिवसच ह्या म्हणजे बहिणीच्या बरोबर काम करत होते. मी सुद्धा त्यातलीच एक होते की त्यांना बोलणारी किंवा नाव ठेवणारी, कारण मी त्या जवळ येऊन कधी बघितलं नव्हतं ना त्यांना सुद्धा. पण ज्या वेळेला मी आले त्यावेळेला अरे नगरसेवकासाठी जर एखादा मावळा इतका म्हणजे झटत होता आणि माझ्या सगळ्या माता माऊली त्यांच्या बरोबर होत्या, तेव्हाच मला कळलं की ह्या माझ्या माता माऊली का त्यांच्या बरोबर आहेत. ते त्यांचं सच्चे प्रेम. आणि खरंच म्हणतात ना, म्हणजे सगळी लोक म्हणली नुसतं राखी बांधून आता पोटालाच बांधायचे राहिले. अरे ते प्रेम होतं. आणि माझ्या सगळ्या माऊलींनी त्यांच्यावर ठेवलेला एक विश्वास आणि प्रेम, बहीण भावाचं जे काही नातं असतं ज्यांना कळतच नाही ते काही सांगू शकते. आणि एवढं बोलते मी. आणि जो मी जनाई मळायला एक म्हणजे बोलले होते की जे काही हे नवस बोलले होते तिथंच, कारण बहीणच्या डोळ्यातनं ज्या वेळेला मी अश्रू पाहिले, खरे अश्रू, ते मी अगदी मला सुद्धा म्हणजे राहुलं नाही. अरे इतका म्हणजे मी 2-4 दिवस त्यांच्या बरोबर पूनमताईंच्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर राहिले आणि प्रचार केला. पण मला खरा जो मावळा काय असतो छत्रपतींचा, अशा नुसतं खोटं बोलून काय करून त्याचा काही उपयोग नाहीये. पण तो सच्चा मावळा मी तिथं बघितला. आणि मी खरंच त्यावेळेला ठरवलं म्हणजे माझा श्वास असेल तोपर्यंत मला बाई माझी काही अपेक्षा नाहीये. मला नगरसेवक पद द्यावं. हिरा असतो तो नेहमीच चमकत असतो आणि त्याला काही कुणी म्हणजे दिलं किंवा नाही दिलं, माझं सामाजिक कार्य हे मी जिवंत आहे तोपर्यंत राहणारच आहे. आणि मी सुद्धा एक तुमच्यातलीच सगळ्या बहिणींच्यातली एक बहीण आहे. आणि माझा म्हणजे मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुमच्या बरोबर राहणार आहे आणि दोन्ही महाराजांच्या बरोबर राहणार आहे. एवढंच बोलते आणि मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठे भाऊ आपण त्याचा सन्मान करत आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक आपण
या तुम्ही या सगळ्यांचं तुमच्या निवडून आले मी काय जेवण परफेक्ट बसलं मला माहिती आहे कुणाकडे निघून त्याला मला फोन आला ताई धन्यवाद सगळे तुम्ही आला धन्यवाद सगळ्यांचं हाय माझं प्रेम आहे सगळ्यांचं पाहिजे काय कधी कुठल्याही कामाला मला अर्ध्या रात्री फोन करणार मी आहेच हे त्या ॲम्ब्युलन्स दिली का रे बघा मग सांगतो हॅलो भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सन्माननीय फिरोजभाई आणि सौ पूनमताई रोना रागणी ग्रुपच्या सुवर्णाताई पाटील यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भाईंचा सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर नगरसेविका सौ पूनमताई भाभींचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. अंजुमन भाभी यांचा सन्मान सुवर्णाताई यांनी केलेला आहे. सन्मान सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांचा आवाज जोरदार पाहिजे. गणेश अण्णा निकम यांचा सन्मान सुवर्णाताई करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गणेश अण्णा निकम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. यानंतर नगरसेविका पूनमताई यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका पूनमताई यांना या ठिकाणी पोषक देऊन त्यांचा सन्मान होत आहे. श्री गणेश आणि महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा या ठिकाणी आणलेली आहे. ती भाईंना या ठिकाणी त्याने दिलेली आहे. या ठिकाणी गट शिक्षणाने जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद खाडे साहेब. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सातारा तर्फे पेढे हे त्यांनी बहिणीला दिले आहेत. प्रद्युम्नश अनिरुद्धश भवन्तु विजयते अखंड भगवान यमो निवृत्ति जवा वरुण पवन शेवो दहा दक्ष तथा शिवा ब्रह्मासे सर्वे दीपाला पांचते सदा कीर्तिर्लक्ष्मी तृती मेघा पुष्टी श्रद्धा अंत्यमुखी बुद्धिर्लजा उपशांती क्रांती समातरम एते तुला विसंचतु देवपन्ना समाश्रिताः आदित्य चंद्रमा भौम बुध जीव सिद्ध कर द्या ग्रहात्वा विसंजतो राहु के तुष्यपर्वताः देवदानो गंधर्व यक्षराज वन्यगाः ऋषयो मुनियो गावो देवमात्र एव देवपत्न्या दुर्गा नागा दैत्यगणा अप्सरगणाः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजा वाहनी च औषधानि रत्नानि कलसरिता सागरा शैल्या तीर्थानि जलधाः एते त्वा विसंचतु सर्वकामात् सिद्धये बलाये श्री अमृताभिषेक शांति पुष्टि तुष्टि शास्तुः ओम जपा कुसुम संकाशम कश्यपे भवजुतिं तवरी सर्वपन्नं प्रणवसे दिवाकरं जगिशंकर तुषाराभं क्षुरधारो सम्भवं नमामि शशंसमं सम्मोर्मुर्कटभूषणम् ओम धर्मी गर्भसंभूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमामि प्रियं गुलिकाशामि रूपेणा प्रतिबुधं सौम्यं सौम्यगणपेक्षं तं बुधं प्रणमामि देवानाञ्च ऋषीणाञ्च गुरुकाचं संगमं बुद्धिभूतं तलोकेशं तं नमामि बृहस्पतिं हे मुकुन्दपुराणाभं दैत्यानां परमगुरुं सर्वशास्त्रप्रवर्तनं भावाय प्रणमामि नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्वरम् अर्धकाय महावीर्यं चन्द्रादिस्तदिमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमामि पलाश पुष्प शङ्खं तारकाधरमस्तकं रौद्रकरोदनं केतु प्रणम्याहं रुद्रदेवो वृषारूढ चतुर्बाहु त्रिलोचनाः त्रिशूलकट्वा वरदा भयपाणि नमामि ते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय किरवेताई टोपी काढा फिरोजबाई विष्णू डोक्यावर पाणी पडू द्या. महेश्वर अनेक रूप त्यांनी नमामि पुरुषोत्तमं अघोराय चतुघोराय च घोरघोरतराय सर्वाय सर्वरूपाय रुद्ररूपाय ते नमः रक्षणं सुरवरपायं देवस्य पूजकं सैदं शक्तिसहितं वन्दे निष्ठ रक्षकने नमः यज्ञाध्यक्ष चतुर्मूर्ती विष्णु महाविष्णू प्रभा विष्णु महेश्वर अनेक रूपदेत्यांनी तन्माने पुरुषोत्तम सर्वस्तमाभिषंजतो ब्रह्मा विष्णु महेश्वर वासुदेव जगन्नाथ संकर्षण विभो प्रद्युम्नश अनिरुद्धश भवन्तु विजयते अखंड भगवान यमवै निवृत्ति तथा वरुण पवन जयो धनादक्ष तथा जीवा ब्रह्मसहिता सर्वे दीपाला पातुते सदा कीर्ते लक्ष्मी दुर्ते मेघापेक्षी सदा त्यामध्ये बुद्धितला जाओ उपजांते क्रांती मातरम येथे त्वा विसंचतु सर्व कामा तुसिद्धये बलाये श्री अमृताभिषेक शांती मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय जंबवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः शांति पुष्टि पुष्टि शास्तुः वहिनी या पुढे सरकार तिरका सोबर तिरका हा सरकार आले एक टांगा फक्त चालले घरी छान सांगितलं नमस्कार हा
आम्ही महिलांना बसायला अरे पण चालले पाठीमागं फक्त उभा राहा. आणि सगळा आता काय काका काय करायचं सांगा पटपट. पोशाखावर नारळ ठेवायचा आहे, पोशाख हातात घ्या. पोषक माझ्या मित्राकडे शिकून आलो. थँक्यू. समय बघा पाठीमाग पाटील समय बघा. आता ते चालते जाऊ बरं. रुद्र यांना दे काकू. कुठं आणलंय कमल म्हणून? तू बनवलं. हा आता घे. थँक्यू. धन्यवाद. ठीक आहे. जाऊ का? अच्छा बघा मग सांगतो. हॅलो. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सन्माननीय फिरोजभाई आणि सौ पूनमताई रोना रागणी ग्रुपच्या सुवर्णाताई पाटील यांनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पोचला का रे? बरोबर 1-2 मिनिटं फोन करतो. Right again. भाईंचा सन्मान होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर नगरसेविका सौ पूनमताई भाभींचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. अंजुमन भाभी यांचा सन्मान सुवर्णाताई यांनी केलेला आहे. सन्मान सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांचा आवाज जोरदार पाहिजे. गणेश अण्णा निकम यांचा सन्मान सुवर्णाताई करत आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गणेश अण्णा निकम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. यानंतर नगरसेविका पूनमताई यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका पूनमताई यांना या ठिकाणी पोषक देऊन त्यांचा सन्मान होत आहे. श्री गणेश आणि महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा या ठिकाणी आणलेली आहे. ती बाईंना या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी गट शिक्षण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
धन्यवाद खाडे साहेब. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सातारा तंगी पेढे हे त्यांनी बहिणींना दिले आहेत. आपण सर्वांनी आज बाईंनी इतके वर्ष 15 ते 20 वर्ष झाले मी पाहते ते समाजकार्य करत आहेत. आज त्या समाजकार्याची पोचपावती तुमच्या स्वरूपात बाईंना मिळालेली आहे. बाईंचं कार्य फार जड आहे. त्यामुळं बाईंची ताकद इतकी असल्यामुळं पुढचे किती लोक कशी असली तरी बाईंना टक्कर देऊ शकणार नाही. आणि आमचा भाऊ असाच पुढचे आणखीन 2 टर्म लढणार आहेत आणि पुढचा टर्म तर बिनविरोधच व्हायला पाहिजे. हो की नाही महिलांना? त्यामुळं तुम्ही कार्यक्रमाला सर्वजण आला आणि आमच्या मैत्रीण म्हणजे आम्हाला खूप छान मैत्रीण लाभलेल्या आहेत. आमचा हा सगळा ग्रुप खूप छान आहे. एक बाईंचं कुटुंब असल्यासारखे आम्ही सर्व आहोत. आज आम्हाला सुवर्णताईंसारखी एक बहीण मिळालेली आहे. सुवर्णताईच्या या कल्पनेतून आज आपण हा दुग्धाभिषेक केलेला आहे. महादुग्धाभिषेक सुवर्णताईंची आणि तेजसची ही कल्पना होती. त्या कल्पनेला आम्ही सगळ्यांनी नवदुर्गाने अगदी प्रोत्साहन देऊन हा अभिषेकाचा सोहळा संपन्न केला आहे. माणसं मिळतात लोकांना, माणसाला मिळतात. माणसासाठी आपण खूप झटतो. एका घरात 2च माणसं असतात, त्यांना वेळ कसा घालवायचा मिळत नाही. पण आमच्यासाठी आम्ही जसं बाईंच्या कार्यात वाहून गेलो आहोत तसं आम्हाला रात्र कधी होती कळत नाही. आम्ही घरी कधी उशिरा जातो समजत नाही. म्हणजे आम्ही खूप छान नेत्यापाशी आहोत. नेत्याचा हात आमच्यावर आहे, नेत्यांचं आमचं लक्ष आहे आणि बाबांच्या पक्षात आहोत. त्यामुळं आम्ही खूप मस्त आहोत, छान आहोत. तुम्ही सगळेजण आमच्यासाठी इतके वेळ देऊन आला. माझ्या सगळ्या ज्येष्ठ महिला, माझ्या सगळ्या युवक युवती, भाईंचे हे मित्र परिवार, सगळे युवक, हे सगळे एक परिवार असल्यासारखं आहे भाईंचा. तेवढ्याच ताकदीने भाईंच्या बरोबर आम्ही सगळे उभं होतो आणि आपल्याला हे भरपूर मताधिक्याने पूनमताईंना भाईंना यश संपन्न झालेलं आहे. आपण खूप हॅपी आहे आणि आपल्याला 5 वर्ष भाईंच्या बरोबर असंच उभं राहून त्यांच्या बरोबर साथ देऊन आपल्याला आपला विलासपूर इतका सुंदर करायचा आहे की साताऱ्यातली लोक बघायला यायला पाहिजे की विलासपूर कसा आहे, आपण बाईंचा बघायला जाऊया म्हणून. आणि मी ती ग्वाही देते की पूनमताई आणि भाई हे कार्य नक्की संपन्न करतील. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपला आणि सुवर्णताईंचे मी खूप खूप आभार मानते. पहिलाच कार्यक्रम त्यांनी खूप संपन्न छान केला. तेजस, मी तुझे पण आभार मानते. तुझी आणि मम्मीची ही कल्पना होती. तुमच्या या कार्यक्रमाला सर्व विलासपूरवासियांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे, महिलांनी पण दिला आहे. असेच पुढचे कार्यक्रम आपले होत राहो. पुढचा कार्यक्रम मला वाटतं आता संक्रांती येत आहे, त्याच्यामुळे पुढचा कार्यक्रम संक्रांतीचा हळदी कुंकू असणार ना. हो, त्यामुळे पुढचा कार्यक्रम संक्रांतीचा हळदी कुंकू असणार आहे. धन्यवाद. सर्व महिलांचे मी आभार मानते. कार्यक्रम संपन्न झालाय, जाहीर करते. छत्रपती शिवाजी महाराज की. काय नाही मला माहित नाही. मी सांगितलं तर मी कार्यक्रम वाटतंय.
प्रभाग क्रमांक 17मधून जी आत्ताच नुकती झालेली निवडणूक त्याच्यात कमळ चिन्हावरून आपले दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांनी पूनमताई निकम व फिरोजबाई पठाण यांना कमळ चिन्हावरनं तिकीट मिळालं होतं. ते आपल्या प्रभागातील सर्वच लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं व काही लोकांनी जातीचं राजकारण केलं व हिंदू संघटना वगैरे एक होऊन त्यांनी हे केलं. पण आपल्या जी प्रभागातली लोक आहेत त्यांनी त्याला म्हणजे धिक्कार केला आणि चांगल्या पद्धतीत त्यांना निवडून दिलं. जो कोणी इतिहास क्रांती करण्याचा म्हणजे इतिहास क्रांती करण्याचा लिहिला जातो किंवा जो निस्ता चपल्या उचलण्याचा इतिहास कधी या इतिहासात आपण कधी पाहिलेला नाही. इतिहास आपण कोणाचा लिहिला जातो? क्रांती करतो, जो क्रांती करतो त्याचा इतिहास लिहिला जातो. जेव्हा जेव्हा इथल्या राजकारण्यांचा इतिहास लिहिला जाईल व जो ताकदीनं लढला आहे, पराजित नाही, ताकदीनं जो लढतो त्याचाच इतिहास लिहिला जातो. तसेच इतिहास जे म्हणजे ज्या वेळेला इतिहासात ज्या वेळेला नोंद होईल किंवा जेवढ्या संघटना येऊन ज्यांनी काम केलं त्यावेळेला त्यांना पराभूत सगळे झालेले आहेत. त्यावेळेला फिरोजभाईंचं नाव हे त्या ह्याच्यात सुवर्ण अक्षराने कोरलं गेलेलं असेल व चुकीचं कुणी राजकारण करतं त्याचा कधीच इतिहास घडत नाही. राजकारण्यांना शिव्या खाण्याची सवय झालेली असते. पण आपल्या देवाभाऊंचं एकच म्हणणं आहे, जो शिव्या खातो पण त्याचं काम जो स्वतः करून दाखवतो त्यांनाच तर लोक निवडून देतात. तसेच आपले फिरोजबाई आहेत. लोकांनी शिव्या दिल्या, त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, पण त्याला ते काहीही जुमानलं नाही किंवा लोकांनी त्याला महत्त्व दिलं नाहीये. आणि म्हणूनच तर आज एवढ्या लीडनं माझ्या माता भगिनींनी ज्या नवदुर्गांनी आहे त्यांना आणि सगळ्या प्रभागातल्या लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे. एवढंच मी बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.